रूप पाहता रोशनी दुःख झाले हो पारणी हा विठ्ठल बलवा माधव बलवा माधव बलवा माधव बलवा रूप पाहता रोशनी दुःख झाले हो पारणी हा विठ्ठल बलवा माधव सुखाची जोडी मन विठ्ठली आवडी विठ्ठल भरवा माधव माधव भरवा माधव Hare
पारे पारे बराबर नाही आए छायाची द्वारी छायाची द्वारी सोन्याचा
जयाची दोरी जयाची दोरी जयाची दोरी जयाची दोरी जयाची दोरी जयाची दोरी अंगी आईचे बळ रेडा बोले हो घरी नटे काया घरी नटे काया लोये महाराज करीन ते काय करीन ते काय करीन ते काय मी ऐसे बलरे रामोने आजी ऐसे बलरे रामोने आजी ऐसे करील तो काय करील तो काय होय महाराज करील तो
जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. करेल ते काय नोहे महाराज, करी पाहे बीज शुद्ध. जयाने घातली मुक्तीची गवांधी, जळविली मांदी वैष्णवांची. करेल ते काय नोहे महाराज, करी पाहे बीज शुद्ध. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधान चित्ताची या. करील ते काय नोहे महाराज, करी पाहे बीज शुद्धांगी समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नित्यपाणिं वन्दनं वन्दनानां तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिन्तयामि
पांडुरंगा करून प्रथमणमळ दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये काभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुभूषणातं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भजे व्रजे कमण्डलं समस्तचित्तरञ्जनं सदैव माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी आपुल्या सेवेरागी सेवक झालो तुमच्या लाजलो निजचरणा प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसी भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकारारती मज हृदय श्री गुरु जेने तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेष वरी अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे म्हणजे अत्यंत गरजेचा आहे तो म्हणजे असा आपल्या या पवित्र पावन श्री क्षेत्र हडपसावरगाव नगरीमध्ये माऊली या नगरीमध्ये चालत आलेला 12 वर्षापासून तपोपूर्ती महोत्सव म्हणजे तपोपूर्ती म्हणजे या ठिकाणी सत्याचं तप चालू असणारा हा तपोपूर्ती महोत्सव चालत आलेला 12 वर्षापासून 12वं वर्ष सत्याचं आहे आणि या 12व्या वर्षामध्ये माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आलेली ही कीर्तन रूपी सेवा आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हा तपोपूर्ती महोत्सव म्हणजे माऊलीच्या समाधी सोहळ्यानिमित्तचा माऊलीची समाधी सोहळा 727 समाधी सोहळा का काय आहे वाटतं माऊली 728 समाधी सोहळा 27 पूर्ण झाले 28 माऊलीचा समाधी सोहळा 728 आणि आपल्या या गावामध्ये माऊलीच्या समाधी सोहळ्यानिमित्त आपल्या गावातील भरपूर मंडळींनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे भागवत ग्रंथ सुद्धा लिहिलेला आहे नाथ महाराजांचा भरपूर विद्वान या ठिकाणी आपल्या गावामध्ये आहे मी काय त्यांच्या समोर म्हणजे एक पामर आहे त्याच्यापेक्षा भरपूर विद्वान या ठिकाणी आलेला आहे गायनाचार्य वगैरे मंडळी सगळ्यांचं नाव घेणं मला काही सर्वांचं नाव माहित नाही आपले लकडे महाराजांच्या संस्थेतले विद्यार्थी सुद्धा आहे महादेव बाबा सुद्धा आहे त्यांच्या इथे पुस्तक होतो श्रीमंत भागवत कथा पारायण सोहळा ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे आणि आपल्या ताईंचं भागवतही या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे चालू आहे आणि या सप्त्यामध्ये माझ्यासारख्या पामराच्या वाटेला सेवा आली आणि माझं भाग्य समजतो प्रथम बघा या अभंगातून तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या सामर्थ्याचं वर्णन करतात बघा सामर्थ्याचं वर्णन करत असताना आपल्याला जर एखाद्या व्यक्तीचं वर्णन करावयाचं असेल
तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं वर्णन करावयाचं असेल, त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काय असायला हवी, माहिती असायला हवी. तुम्हाला एखाद्या व्यक्तीने विचारलं बाबा अमुक अमुक मनुष्य कोणता, कुठं राहतो, काय, त्या व्यक्तीचं घर, तुम्हाला त्याचं नाव जर ऐकेल असलं तर तुम्हाला त्याला पुढच्याला काय सांगता येईल, बाबा हा इथं राहतो. बरोबर? त्याचा अर्थ तुम्हाला सांगता येणार नाही. बघा तुम्हाला सांगायचं बघा एक वेदांतामध्ये श्लोक आहे, विद्वानेन विजानाति विद्वज्जन परिश्रमम न हि वंद्यात विजानाति गुरुवी प्रसव वेदना. गरोदर स्त्रियाची वेदना वांज बायाला काय कळणार, त्यासाठी गरोदरच बाई असावी लागते. विठाल माझी तुम्हा सर्वांना एक हात जोडून नम्र विनंती, कळकळीची प्रार्थना आहे. बघा तुम्ही कीर्तनात आलेला आहात, तुम्ही काय घरी नाही, मोबाईल वगैरे काय असेल ते थोडे वेळ बाजूला ठेवा. तुम्हाला माझं सांगणं समजेल किंवा नाही समजणार आहे तर सांगू शकत नाही. तुम्ही कीर्तनात आलेला आहे, हे माझं हिताकरता तुम्ही कीर्तनात आले नाही, किंवा इतर लोक जे कीर्तनात आले नाही त्यांच्याही हिताकरता तुम्ही या ठिकाणी कीर्तनात आले का? आपल्या स्वतःचं हित व्हावं, तुमचं कल्याण व्हावं म्हणून तुम्ही कीर्तनात आलेले आहे. बरोबर? इतर लोकांना तुम्हाला काय घेणं देणं नाही. तुम्हाला जर खरंच वाटत असेल तुमचं हित व्हावं, कल्याण व्हावं, तर तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. काय गोष्ट? मुखाने भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. मान्य आहे तुम्हाला कीर्तनात जरी काय समजत असेल, तसे या गावात भरपूर विद्वान मंडळी आहेत, तुम्हाला समजत असेल, मी म्हणत नाही समजत नाही म्हणून, परंतु तुम्ही या ठिकाणी माझ्यासारखे पामारच कीर्तन ऐकायला आल्या नाही, काही मला थोडी साथ म्हणून तरी भगवंताचं नामस्मरण, म्हणजे ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन आहे, विठुराखमय भजन आहे, जे काही भजन आहे ते फक्त मुखाने गायचं, सोबत सोबत म्हणायचं आणि हाताने फक्त भगवंताचे काय म्हणजे टाळे वाजवायचे. ज्याही वेळेस लागणी या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखीला. मग तुमच्या पायाला विनंती करून सांगतो, तुम्हाला हात जोडून सांगतो, फक्त काय करा, करटाळी म्हणजे टाळीना हाताने टाळी वाजवा आणि मुखाने काय करा, फक्त विठ्ठलाचं नामस्मरण करा. आता या वेळेस जर भजन झालं तर सर्वांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी काय करा, नामस्मरण करा आणि टाळ्या वाजवा. विठ्ठल माझा काय फायदा नाही, असं थोडी मी तुम्हाला सांगितल्याबद्दल तुम्ही टाळे वाजले तुम्हाला शेतात पाकिट पडलं, तसं काय नाही, असं समजून नका तुम्ही. बघा मला काय सांगायचं, वर्णन बरं का, एका क्षेत्रातला व्यक्ती दुसऱ्या क्षेत्रातल्या व्यक्तीचं जर वर्णन करावयाचं असेल तर त्याला त्या ठिकाणचं ज्ञान असायला, बरोबर? परमार्थिक क्षेत्रातल्या व्यक्तीचं, संतांचं आपल्याला वर्णन करावयाचं असेल एखाद्या साधू महात्म्याचं, तर आपल्याला त्यांच्याबद्दल जाणता असायला हवं. बघा तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करायचं असेल तर तुम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी. उगाच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करू शकत नाही. हे आहे का? हे बघा शेतकरी, तुम्ही सर्व तर शेतकरीच आहात, बरोबर? शेतकरी शेती या क्षेत्रामधला काय आहे, राजा आहे, त्याला सर्व शेती या क्षेत्रामधला जाणता आहे तो, बरोबर? त्याला कोणतं पीक कसं मिळवावं, वापसा कशी साधली, हे सर्व शेतकऱ्याला लगेच कळून येतं, 2 मिनिटात ताबडतोब कळून येतं शेतात गेल्या गेले. आणि कोणतं पीक कधी मिळवावं हेही सुद्धा त्याला कळून येतं. बघा, आणि तो शेतकरी जर वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेला, वैद्यकीय क्षेत्रामध्ये समजतं ना, म्हणजे डॉक्टर वगैरे जे असेल ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेला आणि मी जर म्हटलं त्याला बाबा मला ताप वगैरे आली, सर्दी, डोकं, मला गोळी सांगा,
शेतकरी सांगू शकेल मला कोणती गोळी घ्यायची? नाही सांगू शकणार, कारण की त्याला त्या क्षेत्रातलं काय नाही, ज्ञानच नाही. बघा आता मग त्या क्षेत्रातला समजा वैद्यकीय मला श्रेष्ठ ज्ञान येतो आणि तोच वैद्यकीय शेती या क्षेत्रामध्ये जर केला, डॉक्टर शेती या क्षेत्रामध्ये गेला, त्याला विचारलं कोणतं उत्पन्न कधी मिळवावं, कसं मिळवावं, हे ते डॉक्टरला सांगता येईल का? नाही सांगता येणार, कारण की तो हे त्या क्षेत्रामध्ये कसा आहे, अज्ञानी आहे. म्हणजे बघा क्षेत्र जर बदललं, एका क्षेत्रात अज्ञानी दुसऱ्या क्षेत्रामध्ये कसं करतो, अज्ञानी होतो. बघा शेतकरी आणि वैद्यकीय हे दोघं जरी शासकीय क्षेत्रामध्ये गेले आणि त्याला विचारलं बाबा कोणता गुन्हा केल्यानंतर कोणती कलम लागते, ह्या दोघांपैकी कोण सांगेल? कोण सांगेल बरोबर? तुम्ही सांगसाल का? कोणता गुन्हा केल्यावर कोणती कलम लागते हे दोघेही त्या ठिकाणी सांगू शकणार नाही, कारण की हे दोघे त्या ठिकाणी काय आहे, त्या क्षेत्रामध्ये अज्ञानी आहेत. त्या क्षेत्रामध्ये वकील श्रेष्ठ ज्ञानी ठरतो. बघा वकील त्या ठिकाणी काय ठरतो, श्रेष्ठ ज्ञानी ठरतो. बघा व्यवहारामध्ये अनेक क्षेत्र आहेत, व्यवहारामध्ये काय आहे, संसारामध्ये अनेक क्षेत्र आहेत, अमुक अमुक आता मी जे सांगितले ते, आणि परमार्थामध्ये दुसरं क्षेत्र. व्यवहार क्षेत्र वेगळं आहे, परमार्थिक क्षेत्र वेगळं आहे, बरोबर. व्यवहारामध्ये कसं आहे माहितीये का, हे बघा व्यवहार म्हणजे संसार, तुम्ही आम्ही, बरोबर. संसारात काय आहे, सगळं दुःखच आहे. परमार्थिक क्षेत्रात तसं नाहीये. व्यवहारामध्ये संसारामध्ये फक्त तुम्हाला दुःखच पाहायला मिळेल. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही सुखी संसार, लग्न करून मुलगा रत्न प्राप्त झाला, सुखी आहे, सुख समजतात त्यात लोक, ते सुख नाही. संसारात कोणीच आतापर्यंत सुखी नाही. संतांचे प्रमाण आहे, काय प्रमाण आहे, दुःख बांधवडी, दुःख बांधवाडी संसार सुखाचा विचार नाही कुठे. संसार फक्त आणि फक्त काय आहे, दुःखच आहे. काय संसार दुःख मुळ चहूकडे विश्रांती विश्रांती नाही कुठे. रात्र आणि दिवस काय आहे, फक्त आणि फक्त तुमच्या जीवनामध्ये तळमळच आहे. संसारामध्ये काय आहे, तळमळ. संसार दुःखामुळे अनेक संतांचे प्रमाण द्यावे तितके कमी आहे. बघा तुम्ही म्हणसाल आम्ही संसारात सुखी आहे, असं नाही. बघा तुम्हाला जरी या ठिकाणी सुख वाटत असेल, क्षणिक सुख, विषय सुख, परंतु ते काहीतरी क्षणाचं सुख आहे, ते संसारात खरं सुख नाही. विषय बघा एक प्रमाण आहे, विषयी सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, बरोबर. संतांचा प्रमाण. विषयाचे सुख जरी तुम्हाला येथे गोड वाटत असलं तरी तुम्हाला पुढे यमदंड भोगावा लागणार. काय हो यमदंड? काय आहे, मारिती झोडीती तोडीती फोडीती यमाचे किंकर बहुसाल. पहिले मारिती, मग झोडीती तोडीती फोडीती यमाचे किंकर. कोण ऐकणार नाही तुम्हाला? ते यमाचे किंकर. तुम्हाला काहीच नाही समजणार. ते तुम्हाला पहिले मारणार, झोडणार, तोडणार, फोडणार. किती बहुसाल
इथं तर तुम्ही 100 वर्ष जीवन जर जगत असले तिथं बहुत साल तुम्हाला मारणार, झोडणार, तोडणार, फोडणार. इतकं संसारामध्ये काय आहे, दुःख तुम्हाला भेटणार. अरे ती जोडी ती तोडी ती फोडी. आणि तुम्ही जर म्हणसाल महाराज आमच्या जवळ पैसा आहे, आम्ही यामा चेकिंग कर पैशाने खरेदून घेऊ, सोनं देऊ द्यायला, लालच देऊ, तसं जमणार नाही. मग ते त्यानं चालवे काही सत्ता संपदा ढाईची आठाई, पुढे संचित जायला गावाई तुका म्हणे ताई मार. सत्ता संपदा ढायची झाल्या तिथं तुमची सत्ता राहणार, संपदा राहणार. तुम्ही जेवढं कमी तेवढं सगळं इथंच राहणार, सगळं तुम्हाला इथं सोडून जाणार. तुम्ही येताना सुद्धा जस बोंगळे झाले, जाताना सुद्धा तसेच जाणार. त्याच्यामुळे सत्ता संपदा तुमचं जे असेल ते सोनं नाणं ते सगळं इथंच राहणार. एखादी बाई जर म्हणली मला सगळं गहिने गिने सोनं गिने सगळं गळ्यात घालून जायचं, सगळं घेऊन जायचं, तर ती घेऊन जाणार आहे का वर? राग झाल्यावर दुसरं काम येणार नाही जाणार. बघा म्हणजे सत्ता संपदा ठाईची ठाई, म्हणून तुमच्या ते उपयोगाला येणारच नाही. परमार्थ म्हणजे इतका दुःखमूळ संसार आहे. आणि परमार्थ कसा आहे माहिती का? हे बघा, परमार्थात आपलं जीवन व्यापन केलेले संत श्रेष्ठ महात्मे होऊन गेले, काही भरपूर महात्मे होऊन गेले. जोग महाराज भरपूर महात्मे होऊन गेले. आपलं जीवन ज्यांनी दुसऱ्या करता काय केलेलं आहे, व्यापन केलेलं आहे. भरपूर संत मोठे महात्मे होऊन गेले, असे परमार्थ आहे. बघा मुळात व्यावहारिक क्षेत्र हा वेगळा आहे, संसारिक क्षेत्र वेगळा आहे, आणि पारमार्थिक क्षेत्र हा कसा आहे, वेगळा आहे. म्हणून व्यावहारिक क्षेत्रातल्या पराकोटीचा ज्ञानी जरी असला, कितीही जरी ज्ञानी असला तो, तरी त्यांनी संतांचं वर्णन केलं तर ते योग्य ठरणार, याचा अर्थ ठरणार नाही. बरोबर. म्हणून कुठल्याही संतांचं वर्णन म्हटलं की संतांचं वर्णन केलं नाही, त्याला त्याची जाणीवच नाही. संतांचं वर्णन करायचं असलं तर त्या क्षेत्रामधला योग्य ज्ञानी संतांचं वर्णन करू शकतो, इतर कोणत्याही संतांचं योग्य प्रकारे वर्णन करू शकतो. बघा तुकाराम महाराज जेव्हा तो धरणीकर तुकाराम महाराजांना म्हणतो, बाबा तुम्हाला संतांचं वर्णन सामर्थ्य माहित म्हणजे सांगायची काय गरज पडली, अशी काय काम घेतलं तुमचं? बघा आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो, बरोबर. महाराष्ट्रावर 2 महापुरुषांचे फार उपकार आहे. कोणाकोणाचे उपकार आहे? एक म्हणजे ज्यांनी हे महाराष्ट्र घडवलं, बरोबर, छत्रपती शिवाजी महाराज. आणि दुसरे म्हणजे विश्ववंदनी संत श्रेष्ठ, या जगाची आई म्हणून ओळखले जाणारे, साधकाचे मायबाप म्हणून ओळखले जाणारे विश्ववंदनी संत श्रेष्ठ ज्ञानोबा. या 2 महापुरुषांच्या जगावर महाराष्ट्रावर फार अगणित असे उपकार आहेत. त्यांचे उपकार आपण वर्णन करू शकत नाही. मायबाप लय उपकार आहे त्यांच्या, आईच्या पलीकडे ज्ञानोबा यांचे आपले उपकार आहेत. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. याप्रमाणे त्यांचे आमच्यावर काय आहे, उपकार आहे, जगावर उपकार आहे. आणि तुम्हाला मला जाग करण्याकरता सांगा. आणि तुम्ही माणसां महाराज तुम्ही ज्ञानोबारायाचं तो वर्णन करताय, बरोबर आहे. ज्ञानोबारायांचं वर्णन या अभंगातून केलेलंच आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन कोण सांगणार हो आम्हाला? तुम्ही ज्ञानोबारायांचं वर्णन सांगा, समुद्राचा महाराज थोडीच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन सांगणार. तुम्हाला सांगायला काय छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन सांगा? माझा तो अधिकारही नाही की मी महाराजांचं वर्णन करू शकतो, माझी योग्यता सुद्धा नाही. परंतु ऐका, 2 शब्द ऐका छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानाची बोटे कापलेला लाल महालामध्ये, त्यावेळेस शाहिस्ता खानाची बहीण पळत आली. शाहिस्ता खानाला म्हणते, अरे तुझी बाची दिसत नाही. त्यावेळेस तो शाहिस्ता खान म्हणतो, अरे नीट इकडे तिकडे बघ, कुठेतरी लागले असेल, चुकले असेल, कुठंच असेल. त्यावेळेस शाहिस्ता खानाची बहीण म्हणते, मी सगळीकडे बघितलं परंतु माझी पोर सापडत नाही.
त्यावेळेस ती शाहिस्ते खानाची बहीण म्हणते, मला तर नक्की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यावर शक्यता आहे की त्यांनी कोणीतरी माझ्या मुलीला पळवून नेला असेल. त्यावेळेस तो शाहिस्ते खान म्हणतो, काय म्हणतो माहितीये का, छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे काहीही करू शकतात, परंतु कुठल्याच आया बहिणीच्या पत्रेला हात लावू शकत नाही, ही माझ्या राजांची शिकवण आहे. बघा, तो औरंगजेब ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी त्या औरंगजेबला कळते ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू आहे तो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी त्याला कळते ना, त्यावेळेस तो औरंगजेब आपले दोन्ही हात त्या अल्लाकडे करतो, खुदाकडे करतो आणि मागणं मागतो, हे अल्लाह अपने जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला दुनिया का सबसे बड़ा योद्धा आपके पास आ रहा है. ही माझ्या राजाची पुण्य आहे, शिकवण आहे. आणि आज त्याच महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आपण त्याच महाराजांच्या पुतळ्यासमोर कुठली तरी बाई आणून कुठले तरी नृत्य करणं हे योग्य नाही. त्या महाराजांना काय वाटत असेल, तुम्ही म्हणता महाराज पुन्हा जन्माला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी, योग्य नाहीये. मला ते सांगायचा विषय नाही, माझा तो अधिकार आहे, मी ते बोलतही नाही, परंतु माझी एक विनंती, तुम्ही त्या ठिकाणी लहान लहान मुलांची भाषणं वगैरे त्यांना थोडं काहीतरी त्याच्यातून ज्ञान भेटावं. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, आपल्या संतांचं महत्व सांगा, की छत्रपती शिवाजी महाराज देखील त्यांचे शिष्य होते, संतांचे शिष्य होते, जगद्गुरु तुकोबारायांचे छत्रपती शिवाजी महाराज शिष्य होते, माहिती आहे ना, शिष्य होते. असं थोडं संतांबद्दल वर्णन त्यांना सांगावं, भाषण वगैरे ठेवायची. उगाच कुठली तरी काहीतरी तिला पैसे उडवण्यापेक्षा उगा हे करा ना, तुम्ही काहीतरी गावाचा विकास करा ना. काय उगा तुम्हाला डीजे नाचून काय भेटणार, लग्नात तर तुम्ही नाचतात ना, काय आनंद घालायचा तुम्हाला सांगा, तुम्हाला योगदान नाही बरं का, मला अधिकारही नाही बरं का, तुम्ही क्षमा मागतो बरं का, परंतु मला ते योग्य वाटलं नाही म्हणून मी 2 शब्द बोलून गेलो. असो, तो विषय आहे आपला. बघा, अभंगाचं वर्णन बाजूला राहून जाईल. संतांचं वर्णन हे दुसरे संतच करू शकतात, इतर कोणी संतांचं वर्णन करू शकत नाही. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे अंगे भावे ते आपण तरीच महिमाने करू. आपण ज्यावेळेस अंगाने संत होऊ ना, त्यावेळेस आपल्याला काय होईल, संतांचं महिमान कळून येईल. आता आपल्याला संतांचं महिमान कळून येईल. या अभंगाची निर्मिती घडण्यामागचं नेमकं कारण काय बरं, कारण सांगितलं तुम्हाला, सामर्थ्याचं वर्णन करता. बघा, असे कोणीतरी देशपांडे नावाचा व्यक्ती बीड प्रांतातील, त्याला आपलं जीवन उतरण्या वयाला धारण करत आहे. उतरण्या वय समजतं सगळ्यांना, म्हणजे तरुणावस्थेतून वृद्धावस्थेला जात आहे. बघा, वृद्धावस्थेला जात असताना त्याच्या जीवनामध्ये त्याला 3 इच्छा निर्माण झाल्या. 3 इच्छा कोणत्या कोणत्या निर्माण झाल्या. पहिली इच्छा, या जगामध्ये धनवान होण्याची. आपल्याला माग वडीत असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. धनवान होण्याची म्हणजे सरस्वती मातेची कृपा होण्याची. दुसरी इच्छा, शास्त्रज्ञ होण्याची. या जगामध्ये मला सर्वात मोठं शास्त्रज्ञ होण्याची म्हणजे सरस्वती मातेची कृपा होण्याची. आणि तिसरी इच्छा, मला जीवनात सरती शेवटी काय मिळावं, मोक्ष मिळावा. ह्या 3 इच्छा त्याला काय झाल्या, जीवनाच्या शेवट त्याला काय झाल्या, निर्माण झाल्या. विठ्ठल काय संस्थेतले काय, खूप आनंद झाला. असंच सहकार्य करावं. त्याला सरती जीवनाच्या शेवट काय 3 इच्छा निर्माण झाल्या. बघा, कुठलीही इच्छा कुठल्याही वयामध्ये निर्माण होऊ शकते. इच्छा निर्माण होण्याकरता वयाचं बंधन नाही. कुठलीही इच्छा, कोणत्याही म्हातारपणात सुद्धा तुम्हाला कुठलीही इच्छा निर्माण होऊ शकते. परंतु इच्छा कृतार्थ करण्याकरता, इच्छा पूर्ण करण्याकरता वयाचं बंधन मात्र लागतं. बरोबर, वयाचं बंधन त्या ठिकाणी लागतं. बघा, आणि हा व्यक्ती आपलं जीवन उत्तीर्ण वयाला आपण केलेलं आहे. याला 3 इच्छा निर्माण झाल्या. लक्ष्मी मातेची कृपा व्हावी, सरस्वती मातेची कृपा. बघा, ह्या दोघीही कधीच एकत्र एका मनुष्याच्या जीवनात नांदत नाही. बरोबर, एकत्र येत नाही बरं का. बघा,
फार विद्वान जरी असला तरी त्या माणसाला मनुष्याला गाडीला हात करून अशा प्रकारे जावं लागतं. बरेच बघितले साधू महात्मे विद्वानातला विद्वान सुद्धा त्याला काय करावं लागतं, धन नसल्यामुळे गाडीला हात करून जावं लागतं. आणि फार कोटीचा विद्वान माणूस म्हणजे धनवान पुरुष, परंतु त्याला शास्त्रज्ञान त्या ठिकाणी उठल कुठं तर कोणतरी काय असतं. मी संस्था शिकलो म्हणजे मोठ्या बाबांची संस्था सुटली, परंतु मला त्या ठिकाणी ताल वगैरे नाही, गायन वगैरे नाही, स्वर वगैरे नाही. मला ते एवढं त्यातलं ज्ञानही नाही. तुम्हाला त्या ठिकाणी माझ्यापेक्षा भरपूर ज्ञानी मंडळ या ठिकाणी आहे, परंतु त्या ठिकाणी पाहणार आहे बरं का, आधीच सांगतो. तेव्हा जर असं हा कुठल्या क्षेत्रामध्ये काय असतो तो कमी असतो. आणि ह्या दोघेही कधी एकत्र एका मनुष्यात येऊन या खाल्ल्या व्यक्तीच्या जीवनात घडतात. जसं की नाथ महाराज सर्वांना माहित आहे ना. तुम्ही जे भागवत ऐकता, ज्यांनी ते भागवत लिहिलं ते नाथ महाराज एक वेळ समजा भागवत श्रवण करता जो व्यक्ती जर आलेला असेल, कोणीही येतात, भरपूर येतात, कोणीही येऊ, कधी प्रत्येक व्यक्तीला वजू भरून साखर द्यायची, खडी साखर वाटायची. इतकी श्रीमंती त्यांची रोज अशा प्रकारे वाटायची. सांगायचं तात्पर्य काय आहे बघा बरं का, हा व्यक्तीच्या जीवनात याला शेवट काय झालं, 3 इच्छा निर्माण झाल्या. लक्ष्मी मातेची कृपा होण्याची, धनवान होण्याची आणि मुक्ती मिळायची. 3 प्रकारच्या इच्छा निर्माण झाल्या. तर आपल्या शास्त्रकारांनी, सुभाषितकारांनी असं वर्णन केलं बघा, साधारणपणे जर मनुष्य आपलं जीवन 100 वर्ष जर जगत असेल तर नाही कारण की 100 वर्ष जर जीवन जगत असल तर 25-25चे 4 टप्पे शास्त्रकारांनी केले आहे. व कोणत्या टप्प्यामध्ये काय करायचं हेही त्यांनी सांगितलं आहे. बघा, पहिला 1 ते 25 मध्ये काय करावं, विद्यार्थीने टाका बरं का, बाबांच्या संस्थेत बघा. 1 ते 25 मध्ये होईल तितकी विद्या संपादन करा, होईल तेवढी विद्या संपादन करा. काय विद्या संपादन करायची ती 1 ते 25 वर्षामध्ये करावी. का? कारण तुम्हाला 25 ते 50 नंतर इच्छा जरी निर्माण झाली ना का आपली विद्या संपादन करायची, तरी तुम्हाला विशिष्ट प्रकारची विद्या संपादन होत नाही. शास्त्रकार सांगते, मी नाही सांगत माझ्या मनात. आणि 25 ते 50 मध्ये आपण काय जे मिळवायचं, धन मिळवावं. पण ते धन कसं असायला हवं माहितीये का, उत्तम अशा प्रकारचा असायला हवं. कोणाचा कळकळाट त्या धनामागं असायला हवा, कोणाच्या रक्ताच्या घामाचे ते पैसे जोडून या धन उत्तम आहे बरे. उत्तम अशा प्रकारचं ते धन असायला हवं, कळकळाट धनामागे नसायला हवा. आणि 3ऱ्या टप्प्यामध्ये 50 ते 75, 75च का, 50 पासून 25 किती होते, 75 होते. 75 बरं का, शाळेतच खर्च होतो बरं का तसा मास्तरचं माझं ते असू द्या. 50 ते 75 मध्ये काय करावं, पुण्य संपादन अशा प्रकारे करावं, दान करावं, धर्म करावा. तुमच्याजवळ जर लय पैसे असेल पंक्तीच्या सप्त्या मोठमोठे नानाबारांचे माऊलींचे सप्त्या करा. नाही तुम्हाला कीर्तनकार पैसे देऊन आणायचे असले फुकट आणू शकता तुम्ही. असं काय, मोठमोठे साधू संत आहे आळंदीमध्ये, गुरुवर्य रामभाऊजी महाराज राऊत बाबांची जर तारीख घ्यायची असेल रुपये तुमच्याकडून घेत नाही. परंतु एक आठ आहे बरं का, तुम्हाला नामस्मरण 1 कोटी नामस्मरण त्या ठिकाणी लिहून द्यावं लागेल, अख्ख्या गावाला मिळून, तरच बाबा तुमच्या गावामध्ये पाऊल टेकून तुमच्या सप्त्यामध्ये येतील.
आणि तुम्ही जर म्हणले मला 7 दिवस पाहिजे तर 7 कोटी लिहून द्या, 7 दिवस बाबा इथे येते. फुकट सापता तुमचा नसल जर तुम्हाला वाटत तर. हो लय मोठमोठे महात्मे. हा तुमच्याजवळ जर लय पैसे असेल ना, लय असं तुम्ही पैसे देऊन विशाल खोले महाराज, पुरुषोत्तम पाटील महाराज या नसतं बोलू शकता, इंद्रकर महाराज बरोबर महाराज वगैरे बरं का. हा मी काय सांगतो तुम्हाला, ते धन काय करा तुम्ही पुण्य संपादन करा त्याचं. तुम्ही माणसाला महाराज याच्यात का पुण्य संपादन आहे का? उगाच ते पैसे महाराज लोक तसं नाही. परमार्थिक क्षेत्रात तुम्ही जर मना भावाने द्यावा, हा नाही ठीक आहे नका महाराज लोकांना देऊ, हा परंतु जो कोणी गरीब गोर गरीब असेल, ज्या मुलाला शाळेत जाण्याची सुद्धा परिस्थिती नाही, तुम्ही पुण्या आळंदीच्या साईडला येऊन बघा बरेचसे भिकारी लय वाईट परिस्थिती आहे तिकडं. पण इकडे बरेच तेच चांगलं लोक म्हणजे तिकडे जाऊन सेटल होते, तसं काय नसतं बरं का. त्या मुलांना तुम्ही दान करा, दत्त द्या, दत्त आश्रमाला वगैरे पंगत द्या, पुढे मोठमोठ्या आश्रमात पंगत द्या. आता गुरुवर्य बाबांचा आश्रम हा फुकट आहे, तुम्ही त्याही ठिकाणी पंगत द्या. जोगमाराच्या संस्थेमध्ये त्याही ठिकाणी तुम्ही पंगत द्या. इतर कुठल्याही संस्थेत तुम्ही पंगत द्या, पण उत्तम अशा प्रकारे बरं का. आणि तुम्ही त्या ठिकाणी काय मिळवा, पुण्य संपादन मिळवा, पुण्य मिळवावं. बघा शास्त्रकार सांगतात, ज्याने कोणी पहिल्या टप्प्यामध्ये विद्या संपादन केली नाही, दुसऱ्या टप्प्यामध्ये धन संपादन केलं नाही, तिसऱ्या टप्प्यामध्ये पुण्य संपादन केलं नाही, तो चतुर्थ टप्प्यात काय करीन किंवा काय बघा. प्रथमेन कृता विद्या, द्वितीयेन अर्जितं धनम, तृतीयेन अर्जितं पुण्यम, चतुर्थे किम करिष्यति किमपि न करिष्यति. विठ्ठल ह्या पोहान जेवढं आजच्या कीर्तनातून पुण्य घेऊन जाणार तेवढं तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. लयच गोड म्हणजे असं वातावरण बरं का, लय तुम्हाला लय पुण्य लाभणार आहे. अगदी पुण्य तुम्हाला खूप विद्वान तुम्ही हो. ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काय बघा काय सांगत होतो. हा प्रथमेन द्वितीय विद्या, तृतीयेन अर्जितं धनम, तृतीयेन अर्जितं पुण्यम, चतुर्थे किम करिष्यति किमपि न करिष्यति. पहिल्या टप्प्यामध्ये ज्याने जे मिळवले त्याने ते. हा म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला विशिष्ट प्रकारची वयाची बुद्धिमत्ता असेल. मला सांगायचं तात्पर्य काय बघा, तो धरणेकरी त्याने आपलं जीवन म्हणजे वय त्याचं निघून गेलेलं आहे. तुम्ही मला सांगा, तो जर आता 50 वर्षाचा झाला, 50 नाही 40 वर्षाचा धरून चाला, त्याला म्हणजे विद्या संपादन करा, विद्या संपादन करा, त्याचं वय काय झाले नाही निघून गेलेलं. शास्त्रकारांनी काय सांगितलं होतं, 25 पर्यंत विद्या संपादन करा, 25 ते 50, 10 वर्ष राहिले त्याला धन संपादन करायला. 10 वर्षात किती धन संपादन करेल, 1 लाख 2 लाख 4 लाख 10 लाख कवर जाणार त्याला. मरुस्तर जाईल तर 10 लाख नाही जात, 10 लाख मरुस्तर टिकत नाही. क्षणात जाते काय कायचे हो नाही जाते. सांगायचं काय, हा म्हणजे तुम्हाला ते 10 लाख टिकायसारखे बरं नाही. हा तू पुण्य संपादन कधी करेन, मग पुण्य संपादन करू शकत. आणि त्या मनुष्याला इच्छा निर्माण झाली की काय मला आता काय मिळावं, जे तिन्ही वस्तू मिळाव्या. म्हणून तो व्यक्ती देशपांडे नावाचा व्यक्ती, त्याला ह्या 3 इच्छा निर्माण झाल्यानंतर तो मजल करत करत पंढरपूर या गावी पांडुरंगाच्या दरबारामध्ये, पांडुरंगाच्या दरबारात आला असताना पांडुरंगाच्या दरबारामध्ये 10 दिवसाचं अनुष्ठान त्या ठिकाणी त्याने केलं. विशिष्ट प्रकारचं अनुष्ठान करावं, मी म्हणत नाही अनुष्ठान करू नका, परंतु ते सात्विक असावं. आपल्या अनुष्ठानामुळे कोणाला त्रास व्हायला नको. त्या व्यक्तीने 10 दिवसाचं अनुष्ठान त्या ठिकाणी केलं. ते अनुष्ठान केलं असताना अन्नाचं एक कणही नाही, पाण्याचं एक थेंब नाही, विशिष्ट प्रकारे अनुष्ठान केलं. बघा 10 दिवसाचं अनुष्ठान झाल्यानंतर भगवंत त्याने स्वप्नामध्ये गेले आणि त्याला सांगितलं, तुझ्या 3 इच्छा घेऊन माझ्याकडे आलेला आहे ना, त्या 3ही इच्छा सध्याच्या काळामध्ये मी तुझ्या काय करू शकत नाही पूर्ण. अशा प्रकारे तुला जर वाटत असेल या 3 इच्छा पूर्ण व्हाव्या तर तुला सरळ सरळ पंढरपूर सोडावं लागेल, अलंकापूर नाम आळंदी, आळंदीला जावं. माऊलींच्या दरबारामध्ये तुझ्या 3 इच्छा पूर्ण होणार. त्या 3 इच्छा तुला काय करावं लागेल, जर प्राप्त करून घ्यायचे असेल तर माऊलीच्या दरबारामध्ये जावं. भगवंताचा आदेश होता. म्हणून तो व्यक्ती मजल करत करत पुन्हा पंढरपुराहून माऊलीच्या दरबारामध्ये आळंदीला गेला. आळंदीला गेल्यानंतर
त्याही ठिकाणी 12 दिवसाचं अनुष्ठान विशिष्ट प्रकारचं त्यांनी केलं. 12 दिवसाचं अनुष्ठान केल्यानंतर माऊलींनी मग विचार केला, बाबा ह्या जो 3 इच्छा घेऊन आलेला हा धरणेकरी आहे, त्याच्या अंतःकरणातले हेतू जाणून घेतला आहे. हा 3 इच्छा घेऊन माझ्याकडे आलेला आहे ना, या ज्या 3 इच्छा श्रीमंत होण्याची, शास्त्रज्ञ होण्याची, मुक्त होण्याची, या 3 इच्छा घेऊन तू माझ्याकडे आला. परंतु काय करावं आता सध्याच्या काळामध्ये या 3ही इच्छाच्या भाग्यामध्ये काय नाही. काय करावं? माऊलीने त्याला आदेश केला, बाबा तुला जर या 3 इच्छा पूर्ण करायच्या असेल तर तुला आळंदी सोडावी लागेल आणि देहू या गावी तुकाराम महाराजां काय नामदेवरायांचे अवतार असणारे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय अवतीर्ण झालेले आहे. त्यांच्याकडे तुझी इच्छा पूर्ण करतील विठ्ठल. बोर होत असं तर सांगा. मी हशीना भिशिणारा महाराज जे म्हणजे अभंगातून तुकाराम महाराजांनी सांगितलं, मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही असं महाराज हसवा, मी काय नट नाही तुम्हाला हसवायला, तमासगीर नाही तुम्हाला हसवायला. जर तुम्हाला हसायचं असेल तर मोठ्याचं नीट तमाशात जाऊन बसायचं, ते ठिकाणी तुमचं चांगल्या प्रकारे मनोरंजन आहे. आणि कीर्तन तसं पण हे मनोरंजनासाठी नसतं. आताच्या लोकांना केलंय ते करू द्या, आपल्याला त्यांच्याबद्दल वाद नाही म्हणायचा, परंतु हे त्याच्यासाठी नसतं. तुम्हाला हे म्हणून काय मोबाईल वगैरे आहे ना, काय मनोरंजन म्हणून मोबाईल पाहता, टीव्ही पाहता, काय असेल ते कीर्तनात मनोरंजन जे आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून सांगत असेल तर तुम्हाला तुमचा अंग काय झाला पाहिजे, हरीच्या रंगामध्ये झाला पाहिजे, हरी रंग झाला पाहिजे तुमचा. बघा कीर्तन चांगलं कीर्तन म्हणजे तुम्हाला हसवण्याकरता आलं नाही. काय विषय चालू होता आपला, तुकाराम महाराजांकडे हा तुकाराम महाराज आला आणि त्या ठिकाणी त्याला घडलेला सर्व इतिहास सांगितला. पहिले बिडहून देवाकडचा प्रवास, देवाकडून माऊलींचा प्रवास, माऊलीकडून माऊलींचा प्रवास, तिथून देहू या गावी तुकाराम महाराजांकडला. त्या ठिकाणी थोडं हे झाला आणि तुकाराम महाराज समोर आल्यानंतर साष्टांग दंडवत त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या चरणावर त्याने घातला. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी काय दंडवत अशा प्रकारे त्याने तुकाराम महाराजांच्या चरणावर त्या ठिकाणी घातला. सर्व इतिहास सांगितलं. त्याने सांगितलं, बाबा मी पहिले देवाकडे गेलो, देवाने माऊलींकडे पाठवलं, माऊलीने तुमच्याकडे पाठवलं. तुकाराम महाराजांनी विचार केला, माऊली ज्ञानोबारांकडे एवढं सामर्थ्य गेली, मला माझ्याकडे का पाठवलं असं नाही धरणे करायला. ठीक आहे. तर त्यावेळेस तुकाराम महाराज त्याला सांगतात, बघा उपदेश करत असताना धरणेकरी म्हणून त्याला उपदेश असं मला धरणेकरी शब्दाचा अर्थ विशिष्ट प्रकारचे जो हत्या करतो त्याला धरणेकरी असं म्हणतात. बघा तर तुकाराम महाराज त्याला सांगत असताना काही अभंगामध्ये देवाचा संबंध उपदेश केला. म्हणजे बघा त्यावेळेस तुकाराम महाराज त्याला सांगतात, बरं का देवाच्या संबंधाने काय उपदेश करतात. आपल्या गाथ्यामध्ये लिहिलेलं आहे 11 प्रकारच्या अभंग गाथ्यामध्ये तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे धरणेकरी. बघा तर देवाच्या संबंधाने त्याला उपदेश करतात.
नको काही पडू ग्रंथाचे भरी ग्रवत करी हेची देवाच्या चाडे अळबागी देवा ओस देह भावा पाडून या. तू काय करू नको आता ग्रंथात हेड करण्याच्या भानगडीत अशा प्रकारे तू पडू नको. कुठल्याच इच्छेत तू पडू नको ग्रंथाच्या. का? कारण तुझं त्या ठिकाणी वयच नाही राहिलेलं. बरोबर. मी तुम्हाला मागे सांगून गेलो ना, विशिष्ट प्रकारचा ग्रंथ अध्ययन तुम्हाला हरिपाठ जरी पाठ करायचा असेल तर विशिष्ट प्रकारची वयाची बुद्धी. एकदा का तुमच्या बुद्धीमध्ये दोष निर्माण झाले, तुमच्यावर कुठलीच कृपा होऊ शकत नाही, कुठल्याच ग्रंथाची कृपा होऊ शकत नाही. आणि आपल्याला जर एखादा कोणताही ग्रंथ म्हणा, वारकरी संप्रदायातला म्हणा किंवा इतर क्षेत्रातला म्हणा, जर अध्ययन करायचं असेल तर आपल्याला त्या ग्रंथाची काय असायला हवी? कृपा असायला हवी. गुरुकडे सांगायची बरं, कृपा असायला हवी, तरच आपण तो ग्रंथामध्ये काय होऊ शकतो, चांगल्या अशा प्रकारे ज्ञान घेऊ शकतो. बघा, माझ्या जीवनातला एक प्रसंग तुम्हाला महाराज काही सांगतो, परंतु तसं नाही. माझ्या जीवनातला प्रसंग आहे. मी ज्या वेळेस गुरुवारी बाबांच्या आश्रमात असताना, गंगापूरला असताना, नवीन नवीन गेलो होतो, लॉकडाऊन चालू होतं. बाबांच्या आश्रमामध्ये एक चातुर्मास चालू होता आणि चातुर्मास त्या ठिकाणी लॉकडाऊनमुळे पंढरपूरला नाही झाला, गंगापूरला झाला. आणि त्या ठिकाणी आमचे पाठ चालू होते. त्या ठिकाणी पाठ चालू असताना एक पुण्यातील मोठा डॉक्टर त्या ठिकाणी आला, एमबीबीएस डॉक्टर. खूप मोठा दवाखाना होता त्याच्या पुण्यामध्ये. आणि त्याला इच्छा निर्माण झाली की मी वारकरी व्हावं. त्याचं वय निघून गेलेलं होतं. तो जवळपास मला वाटतं 40 ते 45 वर्षाचा असेल. वय काय झालेलं होतं, अध्ययन करायचं त्याचं निघून गेलेलं होतं. त्याला म्हणे बाबा तुझं वय राहिलेलं नाही. म्हणजे बाबा मी प्रयत्न करीन ना, असं नाही की मी प्रयत्न करणार नाही, करतो बाबा, मला फक्त तुमच्या पाठाला बसू द्या, पाठाला बसू द्या. बाबा म्हणजे ठीक आहे म्हणे, काय अडचण नाही, पण जर कधी तू परीक्षेत नापास झाला तर तुला तिथून निघून जावं लागेल. संस्थेत तुला अशा प्रकारे बसता येणार नाही. पहिली परीक्षा असते मराठी व्याकरणाची, त्या परीक्षेत जर तू पास झाला तर तू संस्थेत बसशील, एंट्री भेटेल. आणि मग तो व्यक्ती बसला. पहिल्यांदा माझ्याकडेच आलेला होता, माझी त्याची ओळखही नव्हती, मी ही नवीन आणि तो ही नवीन, त्याच्यामुळे त्याची माझी ओळख झाली. आणि त्याला म्हणलं चल बाबाकडे गेलो. बाबाकडे गेल्यानंतर बाबांनी सांगितलं, पाठ वगैरे झाला. पाठ झाल्यानंतर तो म्हणतो महाराज मला काहीच समजलं नाही. त्याला म्हणलं भाया तुला समजलं नाही, ते मला बी समजलं नाही. परंतु मी गुरुवारी सतीश महाराजांकडे पहिले शिकलो होतो म्हणून मला थोडं सोपं गेलं. गीतेचे श्लोक त्या ठिकाणी भरपूर म्हणजे अवघड असतात. नंतर ते आम्हाला श्लोक शिकवला होता. काय बघा, काहीतरी एक श्लोक होता बाबांनी शिकवला. आणि त्या ठिकाणी मग तो म्हणे बाबा मला हे काही जमत नाही. त्याला मी दिवसातून 10 ते 15 वेळेस तो श्लोक समजून सांगायचं, 10 ते 15 वेळेस आवृत्ती द्यायची. ते म्हणे मला डोक्यातच घुसा, तो दिवसभर त्याच पारायण करायचं. का बरं घुसला त्याच्या डोक्यात? वयाची बुद्धिमत्ता दोष निर्माण झाले. मला सांगायचं तात्पर्य काय बघा बरं, तो डॉक्टर होता, एमबीबीएस होता, त्याचं शिक्षण नव्हतं असं नव्हतं, परंतु तो व्यावहारिक क्षेत्रामध्ये होता. त्याला आवड काय झाली? परमार्थिक क्षेत्राची. बघा, प्रत्येकाला वाटतं व्यवहारामध्ये गेल्यानंतर मी परमार्थामध्ये जावं, मला परमार्थ देव भेटावा. त्या ठिकाणी तुम्हाला जर भेटावा असं वाटत असेल तर तुम्ही नामस्मरण करा. कारण या नामस्मरणाने अशी कोणतीच गोष्ट नाही की ती जगात भेटू शकत नाही. सर्व काही भेटू शकतं. बरं, न कळे ते कळू येईल उगले, नाम या विठ्ठल एकाचे. बरोबर आहे. न कळे ते तुम्हाला जरी नाही कळलं तरी तुम्हाला ते अंगावर म्हणजे कळून येईल. पुढे चालून सांगा, न कळे ते कळू येईल आहे. नाम या विठ्ठल एकाचे. फक्त कशामुळे? नाम या विठ्ठल एकाचे. तुम्ही एकाच जणाचं नाव घे, कोणाचं म्हणजे विठ्ठलाचं. तुम्हाला सांगितलं ना, नामस्मरण करा. भजन चालू असताना टाळी वाजवावी, हे करावे ते करावे. फक्त तुम्ही या जगात कुठलीच गोष्ट राहणार नाही. त्याला म्हणलं तू आता याच्यात काय ग्रंथ अध्ययन करण्याचं भानगडीत करू नको, तुझं काही वय राहिलेलं नाही हे ग्रंथ अध्ययन करायचं, नको काही पडू. ग्रंथाचे वय शिकरवत घरी हे एकच शिकरवत करायचे, काय फक्त आणि फक्त देवाचं नामस्मरण करायचं. आता तुम्ही पण देवाचा नमस्कार करा. विठ्ठल देवाच्या नामस्मरणाने या जगात कुठलीच गोष्ट नाही की ती मिळू शकत नाही. बरं का, मग ती संसारातली असो किंवा मग परमार्थ तुम्हाला भेटणारच. कोणी असं एखादं सांगा बाबा मी नामस्मरण करतो परंतु मला ही गोष्ट मिळाली नाही, असं कधीच होत नाही. त्याला ती गोष्ट मिळतीच.
फक्त नामस्मरण तुम्ही माझा आणि काही विचार चालू तुमचं मन भटकत आहे मग पोरग कुठे मग पोरग काय करत असेल मग पोरग शाळेत गेला असतो. आता ते का नामस्मरण झालं का आज तुमचं मन तिथं आहे आज तुम्ही म्हणता ना नामस्मरण केलं अरे का नामस्मरण म्हणते होय म्हणजे त्या ठिकाणी तुमचं मन स्थिर अशा प्रकारचं झालं पाहिजे. स्थिर एकदम स्थिर त्या ठिकाणी तुमचं मन झालं पाहिजे. देवाच्या चरणाशी तुम्ही राहिले पाहिजे. तुमचं मन त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. तुम्हाला मागून जर कोणी मारलं तरी तुम्हाला समजायला नाही पाहिजे का आपल्याला मारलं म्हणून. इतकं मन स्थिर असायला पाहिजे. इतकी आपली एकाग्रता असायला पाहिजे तर तुम्हाला नामस्मरण करा. हा नामस्मरण करू जरी तुम्हाला वाटत असेल ना की आपलं मन लागत नाही हे होत नाही ते होत नाही तुम्ही एक करा पूजा करा देवाची पूजा करा. देवाच्या पूजेने सुद्धा भरपूर मिळत. मी तर पूजा करीत नाही परंतु माझी मानस पूजा आहे. मानस पूजा समजते ना सगळ्यांना समजते का मानस पूजा कोणाला समजते का महाराज मंडळी समजत असेल तर दुसरे नाही समजत. बघा मानस पूजा आपली एक संत करायची कोणते संत संत बरोबर चोखा चोख बरोबर मानस पूजा करायची फाटकं चोळी राहायची त्याच्या अंगावर परंतु त्यांचं नामस्मरण त्यांचं जे देवपूजा होती का त्यांच्याजवळ देव नव्हता काय नाही त्यांची मानस पूजा अशा प्रकारची राहायची. मानस पूजा कशाला मध्ये माहिती आहे का बघा सांगतो तुम्ही रोज जरी केली तरी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये थोडं असं वाटलं बा आपण काहीतरी घडलंय देवाचं आपल्याला दर्शन घडलंय. तुम्हाला पंढरपूरला जायची गरजच नाही इथूनच तुम्ही पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकता. बघा मानस पूजा म्हणजे विठ्ठलाची मूर्त समोर आणायची. विठ्ठलाची मूर्त सगळ्यांनी बघितलेली या ठिकाणी बरं का. विठ्ठलाची मूर्त समोर आणायची आणि देवाचे जे अलंकार असतील ते सर्व एका पात्रामध्ये काढायचे चांदीच्या पात्रामध्ये. चांदीचे पात्र आपण एवढे श्रीमंत नाही महाराज चांदीचं पात्र कुठून अरे मानस पूजा मनात विचार करा देव देवा चांदीचं पात्र मध्ये देवाचे सर्व अलंकार काढून ठेवायचे. अलंकार काढून ठेवल्यानंतर देवाचे वस्त्र एका ताटामध्ये काढून ठेवायचे आणि त्या ठिकाणी अगदी कोमट पाणी आपण आंघोळीत कसं पाणी घेतो देवाच्या अंगाला चटकाही लागणार नाही आणि देवाला थंडीही वाजणार नाही असं कोमट पाणी करायचं. कारण की तोही एक जीवच आहे. तुम्हाला नाही येणार अनुभव तुम्ही व्यवहारातले जरी असले भरपूर संतांना अनुभव आलेला आहे देवाचा बाबांना सुद्धा भरपूर संतांना अनुभव आलेला आहे. बघा त्या विठ्ठलाच्या अंगावर तुम्ही जे मानामध्ये जो विठ्ठल निर्माण केला जो कोणी देव असेल त्यांच्या अंगावर अगदी असं ते जे पाणी घेतलेलं आहे ते 2 थेंब शुद्ध म्हणजे शुद्ध जल म्हणजे गंगाजल वगैरे जे असेल ते बरं का ते टाकायचं आणि अभिषेक करायचा. तुम्ही माणसं महाराज अभिषेक करायला लागत 51,000 रुपये एवढे कुठून आणा मनातला अभिषेक करा तुमच्या आणि अभिषेक करायचं पाणी टाकायचं दही टाकायचं दूध टाकायचं अभिषेक करायचं चांगल्या प्रकारे त्याचं तोंड हात पाय पोट पाठ सगळं अशा प्रकारे चोळून घ्यायचं. देवाची पूजा झाली देव अगदी प्रसन्न होणार. त्यांच्याकडं बघा त्याच्या संतांकडं देवच नव्हता परंतु मानस पूजा इतकी श्रेष्ठ होती माहितीये का. ते जर असे पूजेला बसले का त्यांची पत्नी विचार करायची महाराजांना पूजेहून उठवावं का नाही म्हणून. बघा एक दिवस त्या निरोप आला की राजांची सेवा करण्याकरता आपल्याला जायचं आहे म्हणजे ते राजांची सेवा करण्याकरता जायचे जे कोणी संत असते बरं का सेना नावे का हा सेना नावे त्यांच्या पत्नीचं नाव असं ठीक आहे पत्नीचं नाव नाही सांगता येणार सेना नावी. सेना महाराज ते राजाची पाठ चोळण्याकरता त्या ठिकाणी जायचे. राजाला अगदी म्हणजे असं पाठीला चमक वगैरे निघली राजाने सेना नावीला बोलून आणा. त्यानंतर ते जे आले तर तो राजाने प्रधानाला पाठवलं होतं ना चोख सेनानावींच्या घरी त्यावेळेस त्यांची पत्नी काय म्हणाली माहिती आहे का महाराज सेवेमध्ये आहे मी त्यांना सेवेमधून म्हणजे पूजा करत आहे पूजेमधून उठल्यानंतर काय करा मी त्यांना पाठवते तुम्ही जा. घंटा झाला 1.5 घंटा झाला त्यांच्या पत्नीनं काही त्यांना पूजेमधून उठवलं नाही. त्यावेळेस एक प्रधान तो म्हणे मला राजाने पैसे पाठवले माणिक मोती हिरे पाठवले एवढे पैसे घ्या त्यांना पाठवले. ते म्हणे तरी येत नाही जातच नाही. ते म्हणे मी महाराजांची सेवा झाल्यावर पूजा झाल्यावर त्यांना काय करून पाठवून नाही. त्या ठिकाणी तुम्ही आम्ही असतो काय म्हणलो असतो अरे उठत ना कवर त्या देवाला चोळीत बसला जाय ना तिकडे राजा काही पैसे दे ही घरी घेऊन सांगतो का संसारात ते तसे नव्हते. हा मानस पूजा सुद्धा मला काय सांगायचं तात्पर्य घ्या
मला काय सांगायचं की मानसपूजातून त्यांची पत्नी देखील त्यांना उठवत नव्हती, इतकी श्रेष्ठ त्यांची मानसपूजा राहायची. अगदी 4-4, 5-5 तास ते मानसपूजा करायची देवाची. तुम्ही 5 मिनिटं तरी देवाची मानसपूजा करू शकतो. आणि स्नान वगैरे घातल्यानंतर देवाला अगदी अशा प्रकारे पाठ पुसून घ्यायचं स्वच्छ कपड्याने, वस्त्र घालायचे, अलंकार घालायचे, देवाची चरणी प्रार्थना करायची, नमस्कार करायचा. बा देवा आतापर्यंत तर सुखी ठेवलं, इथून पुढे आम्हाला काय सुखी ठेव. संसारामध्ये जरी असले परमार्थ मी देखील कुठल्या देवाची पूजा करत नाही, परंतु भगवान परमात्म्याची मनातून काय करतो, सेवा करतो. आणि गुरुबरे बाबांची जे असेल ते आज्ञेचं कधी उल्लंघन केलं नाही आणि बाबांची सेवा करतो, गुरूंची सेवा करतो. मला सर्व काही जगामध्ये पूजा वगैरे झाली. तशा प्रकारे तुम्हीही काय करा, पूजा करा. देवाच्या समाधानामध्ये सांगितला. आता तो धरणेकरी, हा आपला मेनू धरणेकरी तुकाराम, तुम्ही देवाच्या संबंधाने उपदेश केला. आता ज्ञानोबा राय काय, ज्ञानोबा रायांचं काय, तर त्यावेळेस तुकाराम महाराज धरणेकरास सांगतात. काय सांगतात की बघा धरणेकरी, तुझ्या ज्ञानोबा रायांकडून माझ्याकडे आलेला आहे ना, ज्या 3 इच्छा घेऊन ज्ञानोबा रायांकडून माझ्याकडे आलेला आहे, त्या 3ही इच्छा ज्ञानोबा रायांनी तुझ्या पूर्ण केल्या असते. त्या धरणेकरांनी विचार केला, का बरं पूर्ण नाही केलं? मग पहिली काय होती, धनवान होण्याची, पुष्कळ अशा प्रकारचे धन आहे, शास्त्रज्ञ होण्याची, मुक्त होण्याची, 3 इच्छा ज्ञानोबा राय तुझे पुरा करू शकले असते. का बरं नाही केलं ज्ञानोबा रायांनी पुरा? त्या ठिकाणी तुझ्या अंतःकरणातला हेतू, त्या ठिकाणी तुझ्या अंतःकरणातला त्यांनी शुद्ध भाव जाणून घेतला आणि तुला काय केलं, माझ्याकडे पाठवलेला आहे. परिपाही शुद्ध शुद्ध हेतू त्यांनी त्या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. त्यांनी एवढं सामर्थ्य असताना मला तुमच्याकडे का बरं पाठविलं? बरं ठीक आहे, तुम्ही म्हणता ज्ञानोबा राय श्रीमंत आहे, मग कशावरून म्हणता बरं? आता मला ते श्रीमंत करू शकले असते, त्यांच्याकडे श्रीमंती आहे का? जर आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला श्रीमंत करायचं असेल तर आपल्याकडे संपत्ती असायला हवी, सोनं असायला हवं, तरच आपण दुसऱ्या व्यक्तीला काय करू शकतो, ते देऊ शकतो, श्रीमंत करू शकतो. तसं तुकाराम महाराजांना धरणेकरांनी प्रश्न केला, मला श्रीमंत करण्याकरता त्यांच्याकडे श्रीमंती आहे का? तर तुकाराम महाराज सांगतात, सामान्य पुरुषासारखी त्यांची श्रीमंती नव्हे, त्यांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ अशा प्रकारचा आहे अभंगाचं. श्रीमंती वर्णन
तुकाराम महाराज त्या धरणेकराला तुकाराम महाराजांनी धरणेकरांनी तुकाराम महाराजाला प्रश्न केला होता काय की ज्ञानोबा तेवढे श्रीमंत आहे का? ज्ञानोबा किती श्रीमंत आहे ज्ञानोबा आहे जयाची द्वारी सोन्याचा पिंप. त्यांनी दारात श्रीमंती का घरात श्रीमंती का सांगितलं? आता ते काहीतरी मराठीतली म्हण आहे ना काय घरात अंगणात घराची शोभा अंगणावर कळते का काय अशी म्हण घराची कळा अंगण दाखवते. हा घराची कळा अंगण दाखवते. घराची कळा अंगण दाखवते. जे दार जितकं सुंदर अशा प्रकारचं दिसल बाहेर स्त्रिया का बरं झाडून घेतात स्वच्छ वाटलं पाहिजे लोकांसमोर मस्त चांगले रांगोळी वगैरे काढले छान दिसते घरातले पाहुणे आल्यावर देखील आपण तसंच करतो. हा काय सांगायचं मला म्हणजे द्वारातली श्रीमंती तुकोबाराय सांगतात ज्ञानोबारायांच्या काय श्रीमंती आहे जयाची द्वारी सोन्याचा पिंप. सामान्य पुरुषाचं देखील फार महत्व या ठिकाणी सांगितलं. आपण आपल्या वैद्यकीय धर्मामध्ये बघा दोन वृक्षांना फार महत्व दिलेलं आहे. एक म्हणजे पिंपळाच्या झाडाला आणि दुसरं म्हणजे तुळशीच्या झाडाला. तुळशीच्या झाडाला म्हणजे तुम्हाला माहिती तुळशीत लग्न वगैरे तुम्ही कोणासोबत जाता ते तुम्हाला तर माहिती. हा तर वृक्ष पिंपळाच्या वृक्षाला साक्षात विष्णू भगवान परमात्म्याची विभूती म्हणून मानलेलं आहे. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये गेले बघा अश्वत्थ सर्व वृक्षांना देवर्षीणांचे नारद किती अध्याय ते एवढं नाही सांगता येणार मला 10व्याच अध्यायामध्ये आहे. म्हणजे काय आहे वृक्ष त्या ठिकाणी काय विष्णू भगवान परमात्म्यांनी सांगितलं काय विभूती त्या ठिकाणी पिंपळाचं झाड आहे सामान्य पिंपळाचं झाड. ज्ञानोबारायांच्या द्वारा सोन्याचा पिंपळ आहे त्या ठिकाणी काय कमी. धरणेकरांनी तुकाराम महाराजाला प्रश्न केला तुम्ही म्हणता ज्ञानोबारायांच्या द्वारामध्ये सोन्याचं पिंपळ आहे ठीक आहे आम्ही मान्य करू सोन्याचं पिंपळ आहे मग ज्ञानोबारायांना भिक्षा का बरं मागितली बरं? तुम्हाला माहिती असं ज्ञानोबारा भिक्षा मागून खात होता आणि त्या ठिकाणी भिक्षा का बरं मागितली? काय प्रसंग आला का बरं इच्छा निर्माण झाली त्यांना भिक्षा मागायची? का बघा ती श्रीमंती तो सोन्याचा पिंपळ ज्ञानोबारायांकरता नाही. तुकोबारा आहे तो धारणा करावा सांगतात ज्याप्रमाणे माझ्याकडे प्रश्न घेऊन आला त्याप्रमाणे मी तुला उत्तर दिलं. संतांना सोन्याविषयी कुठलीही आसक्ती नसते त्यांना सर्व समान असतं. समलोष्टाश्म कांचन बरोबर सगळं त्यांना या जगामध्ये काय असतं समान असतं कुठलाच काय नसतं. वास्तविक ती श्रीमंती ती फक्त त्या धरणेकऱ्या करताय तू सोन्याचं पिंपळ त्या धरणेकऱ्या करताय. बघा पंढरपूरमध्ये जळोजी मळोजी नावाचे दोन साधू होऊन गेलेले आहेत. तर ते जळोजी मळोजी नावाचे साधू फार मोठे महात्मे होते. तर पंढरपूरमधील राजा त्याने ठरवलं देवाकडे नवस केला की परमात्मा मला जर कधी मुलगा मिळाला त्या काळामध्ये मला जर कधी मुलगा प्राप्त झाला मिळाला तर मी अख्खं पंढरपूर गाव काय करेन जीव घालून. त्याला मुलगा प्राप्त झाला मुलगा मिळाला आणि ठरल्याप्रमाणे त्याने प्रधानाला सांगितलं प्रधान सगळ्या पंढरपूर गावामध्ये जाऊन द्या की उद्या राजाच्या दरबारामध्ये जेवायला आहे कुठल्याही बाईने आपल्या घरामध्ये स्वयंपाक बनवायचा नाही. सर्व झाडून दिल्यानंतर मग तो सर्व लोक त्या ठिकाणी जेवण करता आले. जेवण करून सर्व लोक गेले. प्रधानाला राजाने विचारलं प्रधान सर्व प्रजेने जेवण केलंय? मराठी राजा हिंदीत सांगता येणार. सर्व प्रजेने जेवण केलंय म्हणले हो राजाजी परंतु दोन संत या ठिकाणी जेवण्याकरता आलेले नाही. ते म्हणजे मग त्यांना तिथं घेऊन जा जेवण. ते म्हणते आम्ही जेवणच करत नाही. ते म्हणते काय खाते नाही ते झाडाची पाणी फळं खातात राजाजी. ते म्हणे असं का बरं ठीक आहे झाडाची पाणी फळं खातात मग त्यांना पैसे द्या माणिक मोती हिरे द्या. ते म्हणे तेही घेत नाही. राजाने विचारलं ते संत साधू त्यावेळेस कुठेच्या बाहेर म्हणजे घराच्या बाहेर वगैरे गेले. घराच्या बाहेर गेल्यानंतर प्रदक्षिणा मारली देवाच्या दर्शनाला गेले असं मग तो राजा त्या ठिकाणी गेला ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी त्यांनी काय केलं त्यांच्या घरामध्ये सोनं अशा प्रकारे ठेवून दिलं.
सगळं घेऊन गेल्यानंतर मग ते जळोजी मळोजी नावाचे संत वापस आले, प्रदक्षिणा करून दर्शन करून वापस आले. आणि त्यानंतर ते जळोजी आतमध्ये गेले आणि नाकाला हात लावून डोळे बंद करून पळतच बाहेर आले. मळोजीने विचारलं, काय झालं रे, काहून पळत आला? ते म्हणे, आपल्या घरामध्ये कोणतरी काय केले, विष्ठा अशा प्रकारचे केलेले आहे. विष्ठा समजते सगळ्यांना? समजते का? बोला ना, हाव नाही म्हणा, काही म्हणा. हा, इकडून आवाज यायला माझ्या म्हणजे समजते. विष्ठा म्हणजे बाथरूम वगैरे ते संडास वगैरे ते त्या ठिकाणी कोणतरी करून गेलंय, जळोजी म्हणाले. मळोजी आतमध्ये गेले, तेही पळतच बाहेर आले. ते म्हणे, हो राव, कोणीतरी खरंच आपल्या घरामध्ये विष्ठा केली चालू झाली. आणि त्या ठिकाणून एक म्हातारी चालली होती, बुद्धस्त्री त्या ठिकाणून चाललेली होती. त्यांनी विचार केला, कोणी साधू संतांच्या घरामध्ये विष्ठा करून ठेवलं, कोण पापी होता तो की साधू संतांच्या घरामध्ये गेला विष्ठा करून? अरे रे 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 रे. त्या म्हातारी ती म्हातारी काय म्हटली, चांगली म्हातारी होती बरं का, संसारिक म्हणजे पारमार्थिक व्यक्तींना मानायची, त्यांना माहिती होतं परमार्थ काय काय. सुसंस्कारित म्हातारी होती ती. सुसंस्कारित समजतं ना, म्हणजे चांगल्या घरातली म्हातारी. हा, मग त्या ठिकाणी म्हणजे साधू तुम्ही थांबा म्हणे, मी विष्ठा काढून देते म्हणे त्या ठिकाणी. ते बाहेर थांबले आणि ती म्हातारी विष्ठा काढण्याकरता एक सुपडी आणि नारळाचं शेतका पुठ्ठा ते पुठ्ठा समजतो ना, वयचा पुठ्ठा काय असं, घेऊन त्या ठिकाणी त्या कोठेमध्ये गेली. बायाचा हसणं चालू झालं, कोणी किती सांगतो तू हे काय. ठीक आहे. हा, विष्ठा काढण्याकरता त्या ठिकाणी ते घरामध्ये गेली म्हातारी. विष्ठा काढण्याकरता आतमध्ये गेल्यानंतर ती म्हणते, साधू कुठे विष्ठा? कुठे गेली? मग ती म्हणते, हे काय? ती म्हणते, कुठे? ती म्हणते, हे काय, तुला दिसाना का? ते साधू म्हणते, त्या ठिकाणी विष्ठा आहे, ते बघ ते चमकते, ती विष्ठा आहे. सोनं होतं ते विष्ठा, सांगायचं का लक्षात नाही. ती विष्ठा आहे. त्या म्हाताऱ्याने हातातली सुपडी फेकली, नाराचं शंख फेकलं, डोक्याला हाणून घेतलं. ही विष्ठा आहे साधू? ते म्हणे, हो. म्हातारीने जसा पत्र घेतला तसाच त्या सोन्याला तुला की हो साथ घ्या ना म्हातारीच. काय पाहिजे कशा करता तुम्ही, करता संसार? म्हातारी भेटलं त्याला सोनं. मला सांगायचं काय तात्पर्य लक्षात घ्या. काय तात्पर्य आहे? त्या ठिकाणी ते संत सोन्याला काय म्हणताय? विष्ठा म्हणताय, विष्ठा. तुकाराम महाराज देखील सोन्याला काय म्हणतात माहितीये का? सोने माती म्हणतात, माती. सोने रुपया मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. सोने आम्हाला काय मृत्यू के समान आहे, माणिक पाषाण खडे जैसे. तुम्ही मोती जे म्हणतात ना, खडेसारखे, खड्यासारखे, ते त्या ठिकाणी त्यांना काहीच मानत नाही. अशा प्रकारचे संत आहे, बरोबर? अशा प्रकारचे ते संत होते. आणि मला सांगायचं काय बघा, ज्ञानोबारायांना त्या सोन्याच्या पिंपळावरून कुठल्याही अशा प्रकारची आसक्ती त्या ठिकाणी नव्हती. तो सोन्याचा पिंपळ सांगितला म्हणजे कोणा करता? फक्त आणि फक्त धरणे करता. विठ्ठल सोन्याचा पिंपळ तो फक्त आणि फक्त कोणा करता आहे? त्या धरणे करता. तो सोन्याचा. बरं ठीक आहे, तुम्ही मानता सोन्याचा पिंपळ आहे, पण तो कशावरून मानता तुम्ही सोन्याचा पिंपळ आहे? काय सबूत आहे तुमच्याकडे? सबूत मागतात ना लोक, नाही मागत? मागते का नाही? मागतात. या कांद्यावर म्हण, तो जर म्हणला ही गाडी माझी आहे, ती म्हणजे सबूत काय? चल दाखव, चाबी दाखव, गाडीची कागदपत्र दाखव, सबूत आहे का नाही? त्यांनी सांगितलं जमीन माहिती, काय सबूत आहे? जमिनीचं 10 वर्षापासून काय करतो? शेती अशा प्रकारची करतो, हे सबूत आहे, सबूत आहे. बरं ठीक आहे, मग तुम्ही म्हणसाल कशावरून म्हणतात की ज्ञानोबारायांचा द्वारातला जो पिंपळ आहे तो सोन्याचा आहे? तो तर दिसत नाही आम्हाला. तुम्हाला दिसला का सोन्याचा पिंपळ? कोणाला दिसला सोन्याचा पिंपळ? हात वर करून सांगा. ज्ञानोबारायांच्या द्वारातला जो पिंपळ तो कोणाचा दिसला? तुम्हाला म्हणलं दिसत. ठीक आहे, संतांच्या दृष्टीने दिसतो, ज्याची त्याची दृष्टी असते बघायची. कशावरून म्हणता तुम्ही तो सोन्याचा पिंपळ आहे? तर माझं पहिले उत्तर असं आहे, तुकोबाराय सांगतात ना, तुकोबारायांचं प्रमाण आहे, संतांचं प्रमाण आहे की तो सोन्याचा पिंपळ आहे. काय जयाच्या दारी सोन्याचा, मग तो सोन्याचाच आहे. तो तुमच्या दृष्टीचा दिसतो, माझ्या दृष्टीचा दिसतो, किंवा तो सोन्याचा दिसतो. बघा, पहिलं झालं तुकाराम महाराज सांगतात म्हणून तो सोन्याचा आहे. तर दुसरं असं, कुबेराने
आपल्या धनाचा साठा त्या सोन्याच्या पिंपळाच्या बुडाला ठेवलेला आहे. धनाचा जो साठा आहे पिंपळाच्या बुडाला ठेवलेला आहे. हे दुसरं आहे. म्हणून तो पिंपळ काय आहे? सोन्याचा अशा प्रकारचा आहे. आणि तिसरं असं तर जो कोणी मनुष्य त्या पिंपळाला 7 प्रदक्षिणा मनातून मारेल बरं का, त्या व्यक्तीला जीवनामध्ये कधीच श्रीमंतीची कमी पडणार नाही. श्रीमंती त्याची नेहमी टिकून राहील. म्हणून तो पिंपळ काय आहे? सोन्याचा अशा प्रकारचा आहे. तुम्हाला आम्हाला तो सोन्याचा दिसत नाही हेच बरं आहे. तुम्हाला आम्हाला जर तो सोन्याचा दिसला असता तुम्ही इथं नसतील मीही इथं नसतो. माऊलीच्या दरबारात असतो. जास्त माऊलीचं दर्शन घ्या. सकाळी माऊलीचा प्रसाद म्हणून एखादी सोन्याची पाहून पिंपळ काय फांदी वगैरे असेल ती घेऊन जा. अशा प्रकारचा तो काय सोन्याचा पिंपळ. ज्याचा त्याचा दृष्टिकोन असतो बघा. एखाद्या व्यक्तीला जर कावीळ झाला तर त्याला पांढरा शुभ्र चंद्र देखील कसा दिसतो? पिवळा 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 दिसतो. पिवळा दिसतो. हा इथं थोडं उलट आहे बघा. तो आपल्याला पिवळा न दिसता काय दिसतो? सामान्य पिंपळासारखा दिसतो. सामान्य पिंपळासारखा तो पिंपळ दिसतो. म्हणून तो पिंपळ काय? सोन्याचा पिंपळ आहे. तुकोबा सांग सामान्यातील सामान्य मनुष्यावर तुम्ही विश्वास ठेवतात, मग संतांच्या प्रमाणावर का नाही ठेवत? ठेवता की नाही सामान्यातील सामान्य मनुष्यावर तुम्ही विश्वास? तुकोबा सांगतो तो सोन्याचा आहे ना, आहे सोन्याचा. तुम्हाला काय बरं वाटलं? सामान्यातील सामान्य मनुष्यावर तुम्ही विश्वास ठेवतात. कोणावर सांगू उदाहरण तुम्हाला? ऐकायचं ऐका बा. आपण हजामत करण्याकरता वारकाच्या नाव्याच्या दुकानात जातो बरोबर. तेव्हा तो वारी आपलं गाडी करत असताना आपला गळा कापणार नाही. आपला काय आहे? विश्वास. माणसांकरता सांगतो बरं का, करता स्त्रिया जातही नाही. मग तुम्ही आमच्याकरता का बा? तुमच्याकरता उदाहरण नाही सांगतो. सांगू का? पहा ऐका. तुम्ही बसमध्ये प्रवास केलेला आहे सगळ्यांनी बरोबर. आता फुकट झाल्यापासून तर लईच म्हणजे अर्धा तिकीट काही फुकट. सगळ्यांनी या ठिकाणी काय केलं? बसमध्ये प्रवास केला. माणसाने देखील आणि स्त्रियांना देखील. तर ऐका, तुम्ही ज्या वेळेस बसमध्ये प्रवास करत असताना तो बस ड्रायव्हर बस मालक चालक तुमचा विनाकारण अपघात करवणार नाही. हा तुमचा काय आहे? विश्वास आहे. साधारण मनुष्यावर विश्वास आहे बरोबर. सांगू का? पहा तुम्ही खानावळामध्ये जेवण करणार आहात. तुम्ही सांगा मी बसमध्ये फिरत नाही, दाढी करीत नाही, आम्ही पळतो दाढी, बसमध्ये फिरत नाही, आमच्याकडे कार आहे, आमचा स्वतः विश्वास आहे. बरं ठीक आहे. मग तुम्ही खानावळामध्ये जेवण करा. खानावळ समजतो ना? हॉटेलमध्ये जेवण करता जाता सगळे जाते. जायचं पहिलं मला आता सोडून. हॉटेलमध्ये जेवण करता जाता बरोबर. रामनगरला म्हणा कुठं का आहे ना, जालन्याला रामनगरला जेवण करण्याकरता जाता तुम्ही. त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याला त्या वेटरला जो कोणी असेल त्याला तुम्ही काही पदार्थ आणण्याकरता सांगता बरोबर. तर तो पदार्थ ज्या वेळेस पनीरची भाजी असेल, काजू करीची भाजी, अजून काही सांगत नाही तोंडाला पाणी येईल बरं. जेवण झालं माझ्या ठिकाणी बघा. तुम्ही जे पदार्थ त्याला आणण्याकरता सांगता तो पदार्थ ज्या वेळेस घेऊन येत असेल त्यावेळेस तो ज्या पात्रामध्ये पदार्थ आणतो ते पात्र स्वच्छ अशा प्रकारचं धुतलेलं असेल. हा आपला काय आहे? विश्वास आहे. परंतु तसं काही नसतं. कारण तसं असतं तर त्या पदार्थाला चवच आली नसती. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे हे काय सांगायचं मला? सामान्यातील सामान्य मनुष्यावर तुमचा विश्वास आहे. मग संतांच्या प्रमाणावर तुमचा विश्वास ठेवला पाहिजे. आपण सुद्धा संतांच्या प्रमाणावर विश्वास बघा काय सिद्ध करायचं. त्यांच्या द्वारामध्ये संत सांगतात पिंपळ आहे तर आहेच जायचं सोन्याचा पिंपळ. पण तुला त्यांनी श्रीमंत होण्याकरता एक सोन्याचं पान किंवा फांदी जरी दिली असती तर तुझं आरामात जीवन निघून गेलं असतं. सर्व मरेपर्यंत तुला ते काय झालं असतं. अगोदर तर त्याचा 40 वय झालेलं होतं. अजून तो काय किती जगन म्हणजे 60 वर्ष जगन सांगता येत नाही. पण जगन धारा जाणार नाही त्याला तेवढी संपत्ती जाणार नाही. एक फांदी संपलं डबल यानं बऱ्याकडे घेऊन ये. मग त्यांनी तो दिला असतं तरी तुझ्या जीवनात ते काय झालं असतं? भरपूर झालं असतं. परंतु त्या ठिकाणी काय तुझ्या अंतःकरणाचा हेतू त्यांनी जाणून घेतला आणि तुला त्यांनी माझ्याकडे अशा प्रकारे पाठवलं. बघा जयाचे दोरे सोन्याचं पिंपळ. सोन्याचं पिंपळ त्यांच्या द्वारामध्ये अंगी ऐसे बळ रेडा बळ. त्यांच्या ठिकाणी काय सामर्थ्य होत आहे का? रेड्या अंगी ऐसे बळ रेडा वेद बोले. गीतेत आपल्या म्हणजे गाथेत आपला अर्थ करताना असं केलेलं आहे संस्थेच्या गाथेत. अंगी ऐसे बळ काय बोले? रेडा वेद बोले. वेद अशा प्रकारचा रेडा. एवढं त्यांचं सामर्थ्य आहे.
बघा ज्ञानोबा राय देवापेक्षा सुद्धा कणभर श्रेष्ठ सामर्थ्यामध्ये ठरतात. बरोबर. करतो अन्यथा करतो अशा 3 प्रकारच्या शक्ती सांगितलेल्या आहेत. आपल्याकडे वेळ नाही म्हणून त्या शक्ती मी फक्त टच करून जातो बरं का. करतो अन्यथा करतो. कर्तुम शक्ती म्हणजे देवाची कर्तुम शक्ती. काय रामाचा पद लागतात जड शिळा झाली त्वरे कामी. म्हणजे रामचंद्र प्रभूच्या चरण स्पर्शाने पादस्पर्शाने ती शिळा झालेली स्त्री दगड होऊन पडली. ती शिळा झाली होती. वास्तविक तिला गौतम ऋषांची पत्नी अहिल्या तिला गौतम ऋषांनी श्राप दिलेला होता म्हणून ती दगड होऊन पडलेली होती. आणि श्री रामचंद्र प्रभूच्या म्हणजे देवाच्या चरण स्पर्शाने ती काय झाली पुन्हा काय झाली स्त्री अशा प्रकारची झाली. वास्तविक ती स्त्रीच होती. परंतु देवाची कर्तुम ज्ञानोबा कर्तुम शक्ती ज्ञानोबा रायांनी स्त्रीचा पुरुष बनवला. साक्षात लिंगामध्ये बदल केला. बघा यावर ज्या प्रकारची गोष्ट होते त्या राजाला सतत मुलंच होत होते म्हणून त्या राजाने आपल्या राणीला धास्ती दिली की आता जर तुला कधी मुलगी झाली तर मी तुला आणि तुझ्या मुलीला ठार मारल्याशिवाय राहणार नाही. राणीला फार धास्ती बसली. धास्ती बसल्यानंतर तर राणी विचार केला आपल्याला जर मुलगी झाली तर आपल्याला व आपल्या मुलीला राजा काय करून ठार अशा प्रकारचा मारला. म्हणून विचार केला आणि दुर्दैवाने तिला काय झाली मुलगीच प्राप्त झाली. हे बघा मुलगा मुलगी प्राप्त होणे आपल्या हातात देवाची देणी जे येईल ते स्वीकार करावं माझा पुरस्कार करावा. त्याला दुर्दैवाने काय झाले मुलगी अशा प्रकारे प्राप्त झाली म्हणून राणीला फारच धास्ती बसली. फार धास्ती तुम्ही ऐकलं असं ना दृष्टांत. आणि धास्ती बसल्यानंतर राणीने विचार केला आता राजा आपल्याला मारून टाकला. आपल्या मुलीला नाही आपल्याला त्या चतुर्दास्यामध्ये एक हुशार चतुर्दास्य होती. दास्य म्हणजे समजतंय राणीची सेवेकारी. राणीची सेवेकारी तिनं सगळ्या राज्यात कळवलं राजाला मुलगा झाला. वास्तविक तिला मुलगी झालेली होती परंतु राजाला सांगितलं की तुम्ही लग्न होईपर्यंत मुलीचं तोंड बघू शकत नाही. ठीक आहे राजा ठीक आहे. मग त्या मुलीचं आणि दुसऱ्या एका देशातला म्हणजे ते मुलीरूपी मुलगा 20 ते 25 वर्षाचा झाला. बघा ती मुलगी होती परंतु त्या दासीने राज्यामध्ये काय कळवलं की मुलगा आहे म्हणून. तो मुलीरूपी मुलगा 20 ते 25 वर्षाचा झाला. त्याचं लग्न करून देण्याचं ठरवलं. दुसऱ्या एका राज्यातल्या कन्याबरोबर त्या राजाचं मुलीरूपी मुलाचं लग्न करून दिल्यानंतर सर्व विधी आटोपल्यानंतर मग त्या एकांताची वेळ आल्यानंतर त्या मुलीरूपी मुलाला काय वाटलं वाईट अशा प्रकारे त्या मुलीरूपी मुलाला वाटलं. त्या दोघांची एकांताची वेळ आल्यानंतर तो मुलीरूपी मुलगा दाट जंगलामध्ये घोड्यावर बसून निघून गेला. फास गुंतवला. एका झाडाला फास गुंतवला आणि दुसरा कळ्याला फास गुंतवला. झाडावरून उडी टाकणार त्याच्या कानावर सुंदर अशा प्रकारचं भजन ऐकावं. भजन काय होतं माहितीये का ऐकावा. हे भजन तुम्ही सर्वांनी म्हणायचंय हाताने टाळी वाजवायचं. विठोबा सुंदर अशा त्याच्या कानावर काय पडला गजर पडला आणि त्याला वाटलं कोणीतरी संत महात्मे समोरून येत आहे. आपण त्यांचं दर्शन घेऊ आणि नंतर काय करू फास अशा प्रकारचा गुंतवून घेऊ. म्हणून तो व्यक्ती झाडावरून खाली आला आणि ज्या दिशेने आवाज येत आहे त्या दिशेने चालत गेला. बघितलं ज्ञानोबा राय संत मुक्त आहे
निवृत्तीनाथ दादा इत्यादी सर्व मंडळी येत होती. तो व्यक्ती ज्ञानोबारायांना समोर जातात, ज्ञानोबारायांचे घट्ट चरण पकडले ज्ञानोबाराय म्हणतात, रडू लागला. ज्ञानोबाराय त्यावेळेस त्या पुरुषाला सांगतात की हे मुला माझे पाय सोड, माझे चरण सोड. त्यावेळेस तो मुलरूपी मुलगा हात जोडून उभा राहतो आणि म्हणतो माऊली मी मुलगा नसून मुलगी आहे. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणतात तू मुलगी नाही, तू मुलगाच आहे. आणि असं म्हणून ज्ञानोबाराय त्याच्यावर काय करतात, कृपादृष्टी अशा प्रकारे करतात. मग देवाने काय केलं नाही बघा, मला सांगायचं तात्पर्य देवाचा विशेष नव्हतं, वास्तविक ती स्त्रीच होती. परंतु ज्ञानोबारायांनी साक्षात लिंगामध्ये कर्तुम अकर्तुम शक्ती वर कर्तुम शक्ती दावायची. आता आपल्याला अन्यथा कर्तुम ज्या 2 शक्त्या राहिल्या त्या सांगण्याकरता आपल्याकडे वेळ ही शिल्लक नाही. बघू पुढच्या वर्षी योगाला तर करू, नाही तर मग राहील. म्हणजे श्रीमंत होण्याकरता सोन्याचा पिंपळ सांगितला, सामर्थ्यवान होण्याकरता अंगी बळ रेडा बोले. किती सामर्थ्य होतं त्यांचं की रेड्याच्या मुखातून सुद्धा त्यांनी वेद बोलवला. किती सामर्थ्य होतं, रेड्याच्या मुखातून, रेड्याच्या मस्तकावर जर हात ठेवला तर वेद अशा प्रकारचा तो वेद बोलवला. मग ज्ञानोबारायांनी जर तुझ्यावर कृपादृष्टी केली असती तर का बरं वेद नसता बोलला. तोही सगळ्यात कठीण वेद म्हणजे ऋग्वेद. बघा, होता कृपा तुमची पशु बोले वेद. म्हणजे ज्ञानोबारायांनी जर पशुवर जरी कृपा केली तर तोही वेद बोलू शकतो. मग तोही निर्बुद्ध प्राणी बरं का. तो किती निर्बुद्ध असतो माहितीये का. गुरुवर्य शांती ब्रह्मपुरेकर बाबा सांगायचे, तुम्ही रेड्याला गावाबाहेर 5 किलोमीटर सोडा आणि म्हशीच्या वासराला म्हणजे गाईच्या वासराला गावाच्या बाहेर 5 किलोमीटर सोडा. इकडे 100 गाय उभा करा आणि इकडे 7-8 म्हशी उभा करा. तेव्हा तो रेडा आणि म्हशीच गाईचं वासरू दोघालाही संघात सोडा. ती रेडा जिकडे तिकडे कुठंच भटकत आणि गाईचं वासरू अगदी 10 ते 15 मिनिटात आपल्या 100 गायामध्ये सुद्धा आपली आई कोणती हे ते ओळखून त्या आईकडे जाईल. रेड्याचं तसं नाही, तिकडंच भटकन. त्याला इथं आणल्यानंतर ते आपली आई कोणती विचार करून आपली आई कोणती 7 म्हशी ते कोणत्या तरी म्हशीला जाऊन प्यायला लागेल. ती त्याची आई नसल्यामुळे ती त्याला मारायची, दुसऱ्या म्हशीला जाऊन प्यायला लागतो. तीही त्याची आई नसल्यामुळे तीही त्याला मारायची. ती शिकेल असं करत करत जिने त्याला मारलं नाही, जिने पिऊ दिलं तिलाच आपली आई समजून. त्याला आपली आई कोणती हेही त्याला ओळखता नाही, तो इतका निर्बुद्ध असतो. तर अशा निर्बुद्ध प्राण्याच्या मुखातून ज्ञानोबारायांनी काय केलेलं आहे, वेद अशा प्रकारचं बोललेलं आहे. एवढं माझ्या ज्ञानोबारायांचं सामर्थ्य ते काही आहे बघा. पण त्यांनी जर तुझ्यावर कृपा केली असती तर तू का बरं हे झाला असता, शास्त्रकार म्हणजे शास्त्रज्ञ झाला नसता. सरस्वती मातेची काय कृपा कमी राहिली असते बघा. त्यांनी जर केलं तर सर्व काही होऊ शकतं. असं काहीच नाही या जगामध्ये काही होऊ शकणार नाही त्यांनी. करीला ते काय नाही महाराज, ते काय करू शकत नाही, ते सर्व काही करू शकतात. आणि त्यांच्या जर मनात आलं तर सर्व काही होऊ शकतं. व ते सामर्थ्य असतं. तुका म्हणे आले सामर्थ्याच्या मनात जरी होय राहणार, त्याच्या जर मनात आलं तर तेच सामर्थ्य असतं. मग ते का बरं त्याने तुला माझ्याकडे पाठवलं, तर त्या ठिकाणी परिप आहे बीज शुद्ध अंगी शुद्ध हेतू तुझ्यात अंतकरणाला त्याने जाणून घेतला, तुला काय केलं माझ्याकडे पाठवलं. ही दुसऱ्या शंकेचं समाधान झालं. आता तिसरी शंका काय होती माहितीये का, काय होती तिसरी शंका?
मुक्त होण्याची. तर मग तू मुक्त कसा जर त्यांच्याकडे झाला नसता बघा, मुक्त होण्याकरता त्यांनी आपल्या आळंदीमध्ये अन्नक्षेत्र अशा प्रकारचं घातलेलं आहे. अभंगाचं 3रं चरण. जायने घातलेली मुक्तीची गवांधी मिळविली मांडे वैष्णवांची. त्या ठिकाणी ज्ञानोबारांनी काय घातलेली आहे. तुकाराम महाराज सांगतात की मुक्तीची गवांधी म्हणजे मुक्ती म्हणजे खायची मुक्ती नाही बरं का. तुम्ही मला पंक्तीतली मुक्ती तिथे इथं भेटते म्हणा, ती मुक्ती नाही. मुक्ती म्हणजे डायरेक्ट पुनर्जन्माला नाही येणं, त्याला म्हणतात काय मुक्ती, मुक्त होणं म्हणजे देव स्वरूप होणं, त्याला काय म्हणायचं मुक्त. तर त्या ठिकाणी त्यांनी आळंदीमध्ये जिथं कुठं असं तिथं मुक्तीची गवांधी म्हणजे पंगत त्या ठिकाणी अशा प्रकारचं घातलेले आहे. तर मग तुझ्या 3री शंकेचं समाधान झालं. आता माझं म्हणायला शेवट. तू काय म्हणते ते सुद्धा म्हणते म्हणते